तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. सौरव विनोद काशीद, राहणार झिकरी, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर. बर, तुमच्या या कांद्याच्या प्लॉटमध्ये आज आपण उभे आहोत. 8 एप्रिल 2025. बरं, दरवर्षी तुम्ही कांदा घेता हो. आणि धन्वंतरीचे प्रोडक्ट तुम्ही ही पहिली वेळ वापरताय की ह्याच्या आधी पण वापरले? पहिली वेळ वापरलेले. बरं, धन्वंतरीचे प्रोडक्ट काय काय वापरले आपण? दाणेदार RPS 76. RPS 76 दाणेदार हे रासायनिक खतामध्ये मिक्स करून वापर. हो. रासायनिक खताचा वापर किती केला? कमी केला. बरं, आणि RPS 76 दाणेदार किती वेळेस वापरलं? एक वेळेस. त्याच्यानंतर काय केलं? मायक्रोरेज आणि RPS 76 ची फवारणी केली. मायक्रोरिच आणि RPS 76 ची फवारणी. किती फवारणी झाल्या? 4 फवारणी केल्या. बरं, आणि त्याच्यानंतर अजून काय वापरलं? गोरस अल्ट्रा पण वापरलं. बरं, तुम्ही दरवर्षी जो कांदा घेता आणि ह्या वर्षी धन्वंतरीचे प्रोडक्ट वापरून घेतलेला कांदा, ह्याच्यामधला काय फरक वाटतोय? जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे तो नेमकं फरक कशामध्ये आहे? म्हणजे तुमच्या रासायनिक खताचा खर्च जास्त झाला, कमी झाला, का धन्वंतरीचा प्रोडक्टचा खर्च जास्त झाला, कमी झाला, का कांद्यामधल्या ह्याच्यातला फरक झाला? रासायनिक पैसे जास्त लागतात, धन्वंतरीला पैसे कमी लागतात, उत्पन्न जास्त भेटते. अच्छा. कांद्याची साईज पण खूप सुंदर आहे मित्रांनो, पाहू शकता ही कांद्याची साईज आणि अतिशय सुंदर कांद्याचा कलर पण. म्हणजे साधारण 250 ग्रामच्या पुढे एक कांदा आहे. आणि जार म्हणजे कांदा काढायला आलेला आहे, आज काढणं सुरू होणार आहे, तरी त्याचा जार अतिशय सक्षम आहे असा. म्हणजे अजूनही तो जिवंत आहे असं म्हटलं जाईल. 1-2 कांदे उपटा बरं तिथले समोरचे. बरं, कांदा उपटाला तुम्हाला काय वाटलं? म्हणजे असं जड गेला का हलका गेला? नाही, जड नाही गेला, हलका गेला. ह्याचा दुसरा अर्थ काय की जमीन आपली भुसभुशीत झाली, नरम झाली. बरोबर आहे. म्हणजे फक्त आपलं धन्वंतरीचे प्रोडक्ट हे कांद्यावरच काम करत नाही, तर हे जमिनीवर पण काम केलं जात आहे का नाही? आणि मित्रांनो, ह्या कांद्याची साईज पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, उत्पन्नामध्ये किती पट वाढ होईल? असं नेहमीप्रमाणे 2 ते 3 पट वाढ होणार आहे. आणि विशेष म्हणजे आपला कांदा ऑर्गॅनिक असल्यामुळं हा लवकर सडत नाही, सड होणार नाही. ह्याचाच अर्थ काय, जेव्हा चांगला भाव येईल तेव्हा आपण तो विकू शकतो. बरोबर आहे. बरं, तुम्ही धन्वंतरीचे प्रोडक्ट वापरून समाधानी आहेत? हो. इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला राहील? इतर शेतकऱ्यांना हेच सल्ला आहे की सगळ्यांनी धन्वंतरीचे प्रोडक्ट वापरावेत. एकदा तरी वापरून पाहावं, आहे का नाही? आणि वापरल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा रिझल्ट आपल्याला चांगला वाईट समजणार नाही, मिळणार नाही. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही धन्वंतरीचे प्रोडक्ट वापरून समाधानी आहेत. आता कांद्यानंतर तुम्ही अजून कशाला प्रयोग केलाय? मकाला. अच्छा, ह्या मकाला, ही बाजूला तुमचं हे मकाचं क्षेत्र आहे आणि तिथंही तुम्ही RPS 76 वगैरे वापरलेलं. तर मक्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय? लय फरक आहे. म्हणजे कशामध्ये? हे मका हिरवीगार आहे, त्याचे दिवस पुढे गेले तरी मका आणि हिरवीगार दिसते. अच्छा. म्हणजे प्लॉट पूर्ण हिरवा दिसतोय. म्हणजे ज्याला म्हणतो आपण त्याचं वय संपलं तरी पण तरतरी दिसते. म्हणजे म्हातारपण आलेलं नाही. अच्छा, बर. म्हणजे धन्वंतरीच्या प्रोडक्टवर तुम्ही समाधानी आहेत? ओके. जय धन्वंतरी. जय धन्वंतरी.